जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्त्वाच्या घटनेनं. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणामध्ये दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाडच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भोसरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये नागेश गायकवाडच्या पत्नीचं हे आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागेश गायकवाडच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे, मात्र या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणामध्ये आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी अविनाश परबर आता माझ्या सोबत आहेत. अविनाश, खरं तर मोशीमध्ये एक मोठी दुर्घटना झाली होती आणि त्यामध्ये कचऱ्याचा ढिगारा बिल्डिंगवर पडून ती बिल्डिंग पडली होती. यामध्ये साधारण 9 जणांचा जो आहे मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असेल किंवा सरकार विरोधी रोष आपल्याला पाहायला मिळत होता. यामध्ये या 9 जणांमध्ये नागेश गायकवाड म्हणून हा एक व्यक्ती होता. त्याची पत्नी सोनाली नागेश गायकवाड हिने जे आहे आत्महत्या केल्याची जी आहे ती घटना समोर आली आहे. भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये जे आहे आकस्मिक निधन म्हणून जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याबाबत आता पोलीस तपास करत आहे की नेमकं आत्महत्या करण्याच्या मागे काय कारण होतं, कारण की अशा प्रकारे आत्महत्या का केली आणि कशामुळे केली आहे याचा तपास जे आहे ते पोलीस करत आहे. परंतु मोशी दुर्घटनेमध्ये नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर जे आहे कमी वयात जे आहे त्यांचा मृत्यू झालाय आणि आपल्या आयुष्यामध्ये मोठं संकट कोसळलं आहे. अशा प्रकारचं जे आहे दुःख झाल्याने आत्महत्या वगैरे केली आहे का याचा देखील तपास जो आहे ते पोलीस करत आहे. परंतु आत्ताची अतिशय दुःखद आणि मोठी बातमी जी आहे ती पूर्ण समोर येते की सोनाली गायकवाड जे वय 23 वर्ष होते तिने आत्महत्या केलेली. आता याबाबत पोलीस तपास करत आहे. नक्कीच धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी. पुढल्या बातमीकडे. घाटकोपरच्या दरड दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 8 वर जाऊन पोहोचलाय. 32 तासांनी आणखी एक मृतदेह सापडलाय. तब्बल 32 तासानंतर बचाव कार्य पूर्ण झालंय. सद्दाम हुसेन याचा मृतदेह हाती लागलाय.